गाईज एकदा पुन्हा आपण ब्लॉगमध्ये भेटतोय आणि आता श्रावण आमचं संपलं आहे, म्हटलं श्रावण झालेलं आहे. पण आता आम्ही श्रावण सोडत चाललोय लोणावळामध्ये आणि आता आम्ही जस्ट इथे आलो होतो, चहा वगैरे पिलंय आणि आता चहा वगैरे पिऊन आम्ही आता निघालोय. आणि हे आपली चेडी गँगची पूर्ण गँग आणि आम्ही आहोत. आणि आता थोडंसं घेतलं खायला पवनने, तर आता निघूया जाऊया आणि बघूया. लेट्स गो, आपण पोचूया लोणावळ्याला, भेटूया. तर चला काहीच. तर गाईच आम्ही आता पोचलो एकविराला आणि पोचलो, दर्शन वगैरे खाली घेतलंय आणि आपली चेडी गँग पूर्ण आज फुल पॅन्टवर दिसते. तर थोड्या वेळाने आम्ही चेडी गँगवरती येणार होतो, ज्या लायकीत त्या लायकीत येईल. तर आता बघू, जाऊ वरते आणि वरते आईचं दर्शन घेऊ. नंतर तिकडनं विला जाऊ, विला शोधायचं आम्हाला. विला शोधून वगैरे झालं नंतर आपण तिथे. तर गाईच आसपास आम्ही चढलो होतो, आता चढायला लागलोय आणि आमचे एक मेंबर आहेत तो मागे, कारण की त्याच्या अंगामध्ये येतोय. तर तो एकदम स्लो आहे, कारण की त्या 5-5 मिनिटानंतर येतोय. तर आता आम्ही चढतोय पुढे जायला. तर गाईस आम्ही पोचलो इथे आणि आईच्या दर्शनासाठी. आता वरती आहोत आम्ही सर्व पुरं, आमची चेडी गँग. फायनली गाईस आम्ही स्वर्गात पोचलो आणि स्वर्गात आम्ही पाय ठेवलेला आहे आणि आता स्वर्गाचा व्ह्यू बघा, एकदम कडक. गाईज काय हे गर्दी वगैरे नाही आहे, तर आम्हाला लवकर जायला भेटलंय. तर आता आम्ही सुद्धा चाललोय, तर पोचलो होतो तिथे आम्ही दिवस. थोडी सुद्धा गर्दी आहे, निवांत आहे आणि आता आम्ही पोचतोय पुढे जाऊ. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि भाई आमचा काय अजून शांत बसत नाही आणि आमचे दोघे मेंबर आम्हाला शोधत बाहेर गेलात. तर आता आम्ही बाहेर जातोयच थोड्या वेळाने, तर जाऊया थोड्या वेळात. तर गाईच आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि आता आम्ही निघालोय जायला. आता आम्हाला विला शोधायचा, आम्ही विलावरती जाणार आहोत आणि पूर्ण आमची टीम इथे आहे आणि फोटो वगैरे काढून शूट झालेलं आहे. तर आता जातो आम्ही आणि खाली बघतो विला वगैरे कुठे भेटतोय, कारण की आम्हाला विला पण सुद्धा शोधायचं आहे. पूर्ण मेंबर आमचे आहेत आता तयारीत, रावस राडा करायला. आणि आपला पवन भाई, ह्याला काय दर्शन भेटलं नाही, आईने ह्याला काय बोलवलं नाही, ह्याला डायरेक्टली म्हणजे बाहेर काढलंय. काय बोलले की ही पॅन्ट चालत नाही म्हणून त्याला बाहेर काढलंय. आणि पवन एकुलतं एक असं पवन आहे की त्याला दर्शन आमच्या इथून भेटला नाही. पवन तू काय बोलू शकतो याविषयी? भाऊ काय बोलू शकतोय? कारण की ह्याने ऍक्च्युली ना थोडस मोठा कांड केला होता, त्याच्यामुळे याला काय. ठीक आहे भाई, काय बोलू शकतो ह्याच्याविषयी तुम्ही? हा भाई, त्याला दर्शन नाही भेटला काय? ठीक आहे, नेक्स्ट टाइम परत दे फुल मध्ये. इसको निकाला पैंट फटाता बीच में फाटे. ऍक्च्युली काय आलं, याची पॅन्ट थोडीशी फाटलेली होती ना, म्हणून त्यांना सांगितले की हा पॅन्ट इथे मध्ये चालत नाही दर्शनाला. तर त्याला सांगितलं की तू बाहेर निघ आणि त्याला असा आवाज दिला, ऍपल बाहेर येऊ तू. तर गाईच आम्हाला विल्ला भेटलेला आहे आणि फायनल झालंय आम्ही अगोदर, कारण की विल्ल्याचं हे करत होतो त्याच्यामुळे काय विल्ल्याचं आम्ही घेतलं नाही आणि विल्ला असा खूप शानदार असा भेटला आम्हाला. आणि हा पिके बाय एक नंबर. आणि विल्ला तुम्हाला दाखवता मधून, हे बघा किती काय व्ह्यू आणि खतरनाक कडक हा व्ह्यू. इथे किचन आहे आणि आता इथे आम्ही वगैरे सर्व काही गोष्टी आहेत त्या बनवणार असते. एक नंबर विला भेटलाय आणि आपला कुणाल भाऊ, आणि तुम्हाला मी दाखवतोय हा 4 BHK आहे. तर 4 BHK आम्हाला एकदम खतरनाक भेटलाय आणि ते स्विमिंग पूल आहे, म्हणजे रात्री एन्जॉयमेंट करायला आम्हाला. तर आता वरती जाऊ, कारण की वरती खूप आपले पोरं आहेत, कारण की 4 BHK आहे तर आपल्याला 4 दिले पूर्ण रूम्स. तर बघू आता इकडे मध्ये कोण कोण आहेत ते पण बघून घेऊ. आणि जसं आम्हाला पाहिजे होतं तसं आम्हाला भेटलंय. आणि हे बघा, आणि इथे आम्हाला रात्री थंड वगैरे प्यायलाही इथे आहे स्पॉट एकदम खतरनाक. तर हा हा 3रा रूम आहे आणि हा 4था रूम इथे आहे, बघून घ्या तुम्ही सुद्धा. तर हा पवन भाईने इथे विल्ला घेऊन ठेवलेला आहे, कारण की हा बोलतोय की ह्या रूम मध्ये मी झोपणार, बाकी कोण नाही. गाईज एकदम खतरनाक रावस. तर गाईज आमची संध्याकाळची सोय आणि आताची जेवणाची सुद्धा सोय लागल्यात करायला. हा तांबडवाल चेडी गँगवर, ही आमची चेडी गँगवर पूर्ण गँग आलेली आहे. ज्या लायकीत होतो त्या लायकीत आम्ही आता आलोय. अगोदर फुल पॅन्टमध्ये होती आणि चेडी गँग असंच नाव आहे आमच्या ग्रुपचं, ह्यासाठीच आहे
की कुठे पण गेलं तर थोडीफार घालवली पाहिजे. ह्यासाठी चेरडी गँग आमचं नाव ठेवलेलं आहे ग्रुपचं. आणि आत्ता पापलेटसुद्धा आहेत, पापलेट आहेत, बोंबील आहेत, कोलंबे आहेत, सुरमई आहे आणि हे आपले सगळे चेरडी गँग लागलेले आहे इथे साफसफाई करायला. आणि मी सुद्धा येतो थोड्या वेळा कपडे वगैरे चेंज करून चेरडी गँगवर, आणि काय आपल्याच्या लायकीला येतो आहे थोड्या वेळा. तर गाईस भेटूया जेवण वगैरे करता वेळेस. चलो बाय. तर गाईस सगळे गोष्ट आमच्या झाल्यात कापून वगैरे, आणि आता मसाला लावायला चालू आहे. आता इकडे ठेवले तवा आणि ह्याच्यावरती तलायचं आहे. आणि हे आपले पोरं आहेत चेरडी गँगची अर्धी, आणि हे बोंबील आहेत, हे पापलेट, आणि याच्यामध्ये बागडी सुद्धा आहेत, सुरमई आहे, आणि हे कोलंबे आहे. आणि आता रवा तयार केला आणि आम्हाला जेवणासाठी बनवलंय बिर्याणी. मटन फ्रीज मध्ये ठेवतो. नाही हा मटन इथे फ्रीज मध्ये आम्ही दाखवू शकत नाही कारण की बीट लागतं त्याच्यावर. तर आपण आता घेऊ. काय बोलू शकत त्याच्यामध्ये काय असं दारू वगैरे काय नाही, फक्त थंड आहेत बस. नॉर्मली आम्ही दुसरं काहीच नाही, फक्त आम्ही खाणार जास्त आणि थंड वगैरे बस एवढंच. काही बोलू शकत नाही. तर आता आपण टाकूया एक पीस, टेस्टिंग करायचंय, बाकी काही नाही. ठीक आहे. तर काहीच आमचं जेवण रेडी आहे आणि जेवायला मंडळी बसले काहीच. तर आता जेवण घेतो, वाजल्यात आता वाजतील 4. तर आता जेवण घेऊ. मस्त बिर्याणी बनवली एकदम प्रवीणने. तर आता जेवण घेतोय आणि नंतर भेटूया. प्रवीण तुझी बिर्याणी एक नंबर झाली बिड्या, खतरनाक. ए बिर्याणी किती झाली पिकी बाय? काहीच. तर संध्याकाळ झाले आणि आता संध्याकाळची सोय पार्टीची. तर बागडे वडे फ्राय करतोय आणि मग मस्त एन्जॉयमेंट करतोय. आणि एन्जॉयमेंट झालं की काहीच नंतर आपण ब्लॉग लास्टला एंड करूया. आणि आता आपलं चालू आहे थोडंसं 2 बोंबील लागते, ते थोडंसं फ्राय करतोय कारण की थोडंसं मसाला त्याच्यामध्ये तेलामध्ये सुटू दे. कारण की तेलात मसाला सुटला की मस्त एकदम ग्रेव्ही एकदम चांगली लागेल, म्हणजे खायला मजा वाटेल. तर आता प्रवीण बागड्याला मॅरिनेट करतोय पूर्ण एकदम मसाला वगैरे टाकून, रवा वगैरे लावतोय आणि मस्त फ्राय करतोय आणि रेडी करतोय सर्व. आपलं दुसरे माणसं गेले तर हे आणायला थंडे वगैरे, कारण की दुपारी थंडेचे 2 आणले ते संपले आमचे. तर आता अजून एक्स्ट्रा 2 थंडे आणायला गेले, तर ते आणू आणि मग मस्त पिऊ आणि मस्त रिलॅक्समध्ये एन्जॉयमेंट करू. थोडासा ना प्रॉब्लेम, कारण की पूर्ण आम्ही विलास बुकिंग केलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण बंगला आपण बुक केलं आहे पर दिवशी. तर थोडासा काही प्रॉब्लेम नाही, मस्त नाचला एन्जॉय लास्टपर्यंत व्हिडिओ एंटरच करा आणि मजा घ्या. चलो बाय गाईज, लव यू. बाई लागलाय जुगाड करा, सुरमई चालायचे त्यासाठी जुगाड करायला लागलाय. कारण की आपल्याकडे एकच तवा आहे आणि तवा दुसरा नाही. तर आता जुगाड करायला बाईने, तर जुगाड करतोय. तर भाई आमच्या इकडे लागले नाचायला. काहीच बनवायला घेतलेलं आम्ही 7:30 वाजता आणि आत्ता कम्प्लीट झालंय 10 वाजले आहेत. आणि 10 वाजता आमचं सगळं झालंय आणि आता रेडी. लास्ट बॉम्बिल होते आणि बॉम्बिल फ्राय करून झाले. थोडं काय आम्ही बाकी सगळ्यांनी मदत केली, असं नाही की मदत नाही केली, सगळ्यांनी चांगली. आणि आत्ता पोरं आपली लागले एन्जॉयमेंट करायला. आता मस्त एन्जॉयमेंट करून झालं यांचं लोकांचं पण. आणि आता आम्ही सुद्धा एन्जॉयमेंट झालो प्रवीण पिणार. आणि रात्रीला जेवण नाही बनवलं की असं तर जेवायला होणार नुसतं खराब होण्यापेक्षा म्हटलं नाही बनवायचं. जे काही दुपारचं शिल्लक आहे तेच म्हटलं खाऊ आणि ते खाऊन मस्त राहू. तर आत्ता रेडी झालंय आणि वरती टेरेसवरती आम्ही सेटअप लावणार आहोत. तिथे मस्त दारा बसणार, थंड वगैरे पिणार, रिलॅक्स, आणि नंतर मग एन्जॉयमेंट परत नाचणार. कारण की पूर्ण. आणि हा रूल आमचा असं आहे की कोणी झोपला त्याला डायरेक्टली स्विमिंग मध्ये आणून टाकायचं. कोणी असू दे, मोठा बारीक, कारण की सगळ्या लेवलचे पोरं आहेत आमच्या. असं काय आमच्यामध्ये एकच मुलं आहे त्यांचं लग्न झालंय तर एवढंच. बाकी सगळे सिंगल पोरं आहेत. असं कोण नाही की कोणाची गर्लफ्रेंड आहे काय असं कोणाचंच नाही, सगळे. आणि एन्जॉयमेंट करायला आम्ही म्हटलं
ठरवलं होतं की श्रावण सोडायला म्हटलं आपण कुठेतरी बाहेर जाऊया. तर छोटी ट्रिप निघाली नाही आमची, कारण की छोटी निघाली तर आम्ही आता लोणावळ्याला आलो आणि विला घेतला मस्त तिथे राहिलो आणि आम्हाला चांगलं रेटमध्ये भेटलं काय असं नाही की नाही भेटलं नाही. मस्त 2 दिवसासाठी भेटलंय आणि आता आम्ही झालं आमचं सगळ्या काही गोष्टी. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर काहीच आजचा ब्लॉग आपण इथे संपूया आणि उद्याचा न्यू ब्लॉग बनवूया. तर चलो बाय, टेक केअर आणि